आणि आता न्यूज टॉप 9 कडे आपण वळूयात। सुरुवातीला राजकीय टॉप 9 बातम्या। राज ठाकरे दिल्लीत आज अमित शहांसोबत ठाकरेंची बैठकीची शक्यता, मनसेला महायुतीत सहभागी करण्यावर हालचाली। राज ठाकरेंची गेल्या 4 दिवसातली दुसरी दिल्लीवारी। राज ठाकरे टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद, मनसे भाजप युतीच्या हालचालींना वेग। भाजप मनसेच्या युतीला संघाकडून हिरवा कंदील, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र येत असल्यानं संघ युतीसाठी तयार असल्याची सूत्रांची माहिती। मनसे महायुतीत सामील झाल्यावर दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकरांना उमेदवारी मिळणार, सूत्रांची माहिती। राज ठाकरेंच्या दिल्लीवारीनंतर चर्चांना उधाण। राज ठाकरेंनी आमची विचारधारा सारखीच योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, मनसेसोबत युतीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक वक्तव्य। ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं, एक ही विचार के लोग हैं हम लोग, सभी लोग, और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा। मनसे आणि भाजपची युती राज्यासह देशाच्या हिताची। राज ठाकरे युतीच्या सुरुवातीच्या काळामध्ये मोदींचं कौतुक करायचे, सुधीर मुनगंटीवार यांची ही प्रतिक्रिया। धर्माचा विजय व्हावा, राष्ट्रहिताचा विजय व्हावा आणि ही भूमिका घेऊन मनसेनी भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत भारतीय जनता पार्टी सोबत युती केली, तर मला वाटतं की याच्यामध्ये राज्याचं आणि देशाचं हित आहे। विश्वगौरव नरेंद्र मोदीजींचं कौतुक राज ठाकरे हे अतिशय सुरुवातीच्या काळात करायचे। राज ठाकरे दिल्लीच्या बादशहाच्या पायी पडायला गेले असतील, भाजप राज ठाकरेंना एखादा तुकडा टाकेल। अंबादास दानवे यांची राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरून खोचक टीका। आज गेले असेल दिल्लीच्या बादशाच्या पाय पडेल, त्याला काय भाजपमध्ये राज ठाकरे जाणार असं नाही होऊ शकत। काहीतरी देतील, एखादा टाकतील तुकडा थोडासा। कल्याण लोकसभा निवडणूक कमळावर लढवावी, भाजप पदाधिकाऱ्यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। कल्याणमध्ये सध्या श्रीकांत शिंदे खासदार आहेत। महायुतीच्या नेत्यांची आज दिल्लीत बैठक होण्याची शक्यता। शिंदे, फडणवीस, अजित पवार दिल्लीत जाण्याची शक्यता।